आणि आता जास्त वेळ राहिला नाही कारण खूप लेट झालेलं आहे. ज्यांना बोलायचं फटाफट बोला आणि हरकत नाही पण ते बोललो ना पाणी महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, माता जिजाई, माता भीमाई, माता सावित्री माई या पवित्र स्मृतीनं माझा त्रिवार अभिवादन. अर्जुनजी खरात हे आमचे कलावंत सहकारी मित्र बंधू, त्यांच्यासोबत खूप सहवास आला. मी एक कलावंत, तेही एक कलावंत. कलावंताची कलावंताला जाण असते. कलावंत कलावंताला ओळखतो. कलावंताला कलावंताची जाण असते. कारण कलावंताचं पोटच कलेवर असतं. ते जर त्या गोष्टी जर साध्य होत नसेल तर कलावंत जगणार कसा हो? कारण कलाकार कभी मरता नहीं जिंदा दफनाया जाता है. कलाकार कभी मरता नहीं जिंदा दफनाया जाता है. जब भी कब्र खोदो तालियों के गुंजे में पाया जाता है. कारण अर्जुन खरात यांच्याबरोबर भरपूर कार्यक्रम केलेत. माझ्यासोबत हार्मोनियम या हार्मोनियम मला साथ दिलेली आहे. भरपूर ठिकाणी त्यांनी आम्ही जोडीने कार्यक्रम केलेत, गायलेत. स्टुडिओला म्हणो, स्टेजला असो, लाईव्ह कार्यक्रम असो, कुठेही. तसेच आमचे बंधू सोमनाथ गडवे हे त्यांचे शिष्य आहे. यांच्याशी बोलणी झाली. गुरूंचं असं ऐकलं. त्यांचंही ऐकून खूप मला दुःख झालं का अर्जुनजी खरात नाही राहिले. कारण आजाराला झुंज देत त्यांनी चळवळ सोडली नाही. आजाराला झुंज देत होते आणि इतका माणूस स्वभावाने प्रेमळ, आंबेडकर चळवळीशी निगडीत असलेला माणूस, साधा सरळ. आज आम्हाला गेल्यानंतर एवढी आठवण येते का, कारण कलावंत होता. कलावंत माणसा आमच्या कलावंतामध्ये जिवंत असतो. कलावंत मरत नाही कधी. कलावंत त्याच्या कलेने जिवंतच असतो. माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या कलावंतांच्या वतीने, तसेच कल्याण शहर यांच्या वतीने मी अर्जुन खरात यांना भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली वाहतो आणि इथेच थांबतो. जय भीम.